प्रेम पाटील यांचा भाजपात प्रवेश। राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक जण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव, लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू वानखेडे, नाना शिलेदार, सुनील केदार, गोविंद बोरसे, सतीश कुलकर्णी, महेश भाऊ हिरे, विजय साने आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काल पंचवटीच्या लंडन पॅलेस हॉल या ठिकाणी माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांच्यासह माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सविता गायकर आदींनी जाहीर प्रवेश केलाय। यावेळी प्रेम पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमचा पक्ष प्रवेश झाला। आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार माननीय सीमाताई हिरे आणि महेश भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माननीय महाजन साहेब, माननीय चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत आज आमचा प्रवेश झाला। सविताताई गायकर यांचा, कांडेकर ताई यांचा आणि माझा आज प्रवेश झाला। येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवरती भाजपचा झेंडा नक्की फडकणार आहे आणि जोमाने आम्ही पक्षाचे पूर्णपणे काम करणार आहे। धन्यवाद। भारत माता की जय। आज इथे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होती। संघटन पर्वानिमित्त या प्रित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, रवींद्र महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं। या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप ही त्रिसूत्री आता अवलंबवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर ही काळ्या दगडावरची रेघ आहे। धन्यवाद। जय श्रीराम। या प्रसंगी रोहित पाटील, नितीन पाटील आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।